आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। पंतप्रधानांच्या ध्यानधारणा व्यवस्थेवरून विरोधकांची टीका। मान्सूनच्या आगमनामुळे देशाला दिलासा। मतमोजणीच्या कालावधीत मद्य विक्री बंद। शाळांची आवारे उद्यापासून गजबजणार। राकसकोप जलाशयात पुरेसा साठा। भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी प्रशासनाला निवेदन। दिनांक 1 जून रोजी हुतात्म्यांना हिंडलगा येथे श्रद्धांजली। बहुउद्देशीय ब्राह्मण संघातर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार। बरकत पन्हाळकर यांना नारायण हृदयालय राष्ट्रीय पुरस्कार प्रदान। कुख्यात चोरटा बेळगावातून फरार। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथील मुक्कामासाठी कडेकोट सुरक्षेसह सर्व व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे। जिल्ह्यात 2000 पोलीस कर्मचारी आणि विविध सुरक्षा यंत्रणांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी येथे 45 तास ध्यानधारणा करणार आहेत। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर मोदी हे केदारनाथ येथील गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी गेले होते। 5 वर्षांनंतर त्यांनी देशाच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारीची निवड केली आहे। 30 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा समारोप झाल्यानंतर ते कन्याकुमारी येथे दाखल होतील। मात्र विरोधकांनी यावर पुन्हा एकदा टीका केली असून मोदींना लक्ष्य बनवलं आहे। मान्सूनच्या आगमनामुळे देशाला दिलासा। केरळमध्ये मान्सूनचे आगमन वेळेवर झाले असल्याची बातमी देशासाठी दिलासादायक ठरली आहे। हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे। तसेच मान्सून ईशान्य भारतातील काही राज्यांमध्येही दाखल झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे। आता लवकरच मान्सून संपूर्ण देशाला व्यापण्याची शक्यता आहे। त्यामुळे देशात आलेली उष्णतेची लाट आता कमी होणार आहे। मान्सूनच्या आगमनामुळे केरळमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसालाही सुरुवात झाली आहे। पावसामुळे कोची आणि तिरुवनंतपुरम शहरामध्ये पाणी साचले आहे। केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। तसेच कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे। मतमोजणीच्या कालावधीत मद्य विक्री बंद। पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। यासाठी बेळगावात 3 व 4 जून रोजी मद्य विक्री बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली। परंतु सोशल मीडियावर 1 जून पासून मद्य विक्री बंद असल्याचा संदेश व्हायरल होत असून तो येथील नसून बंगळूरसाठी लागू असल्याचे समजते। गेल्या 3 दिवसांपासून सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल झालाय। या संदर्भात जिल्हाधिकारी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता जिल्हा प्रशासनाने असा काही आदेश काढला नसल्याचे सांगितले। मतमोजणीच्या काळात 3 जून रोजी सायंकाळपासून ते 4 जून रोजी रात्रीपर्यंत शहरातील मद्य विक्री बार बंद राहणार असल्याचे सांगितले। शाळांची आवारे उद्यापासून गजबजणार। आगामी 2024-25 शैक्षणिक वर्षाला 31 मे पासून प्रारंभ होत आहे। त्यानिमित्त 29 व 30 मे रोजी शाळा स्वच्छता व विद्यार्थ्यांच्या स्वागताची पूर्वतयारी केली जात असून बुधवारी 29 मे रोजी शिक्षकांनी शाळांमध्ये हजेरी लावली। 31 मे रोजी म्हणजेच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, गोड खाऊ आणि पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात येणार आहे। 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर शुक्रवारपासून शाळा आवार गजबजणार आहे। तत्पूर्वी स्वच्छता मोहीम राबवली गेली। सुशोभीकरण व दुरुस्तीचे कामही हाती घेतले आहे।
पहिल्या दिवशी मिठाईचे वाटप केले जाईल. माध्यान्ह आहाराची व्यवस्था केली आहे अशी माहिती देण्यात आली. राकसकोप जलाशयात पुरेसा साठा. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाची पाणी पातळी गेल्या 5 दिवसात आणखी घटली असून ती काल बुधवारी 2454 फूट इतकी झाली होती. तथापि गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयातील पाण्याची पातळी 2.5 फूट जास्त आहे. राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला असला तरी जलाशयातील पाणी पातळी वाढलेली नाही. पाण्याची नियमित आवक होत नाही तोपर्यंत पाणी पातळी वाढणार नसल्याचे पाणी पुरवठा मंडळाचे म्हणणे आहे. भटक्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी प्रशासनाला निवेदन. बेळगाव शहर परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे लोक या कुत्र्यांना मारण्यासाठी अनेक उपाय करत आहेत. या कुत्र्यांना मारहाण करू नये तसेच त्यांच्या हल्ल्यामागील कारणे शोधावीत आणि कुत्र्यांना संरक्षण द्यावे तसेच त्यांना अन्न पाणी देऊन त्यांची संख्या वाढू नये यासाठी महापालिकेने श्वान नसबंदी मोहीम हाती घ्यावी असा आग्रह प्राणी विकास समाजसेवी संस्थेचे डॉक्टर प्रवीण मठपती, बाववा संघटनेचे प्रतिनिधी वरुण कारखानीस यांनी केला आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. तसेच प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. भटक्या कुत्र्यांना मारण्याऐवजी त्यांची सुरक्षित रवानगी करण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी करण्यात आली. दिनांक 1 जून रोजी हुतात्म्यांना हिंडलगा येथे श्रद्धांजली. दिनांक 1 जून 1986 या दिवशी बेळगाव येथे झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात हुतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना शनिवार दिनांक 1 रोजी श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकात श्रद्धांजली कार्यक्रम तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला आहे. या कार्यक्रमास शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले आहे. हा श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम शनिवारी सकाळी 8:30 वाजता होणार आहे. साऱ्यांनी याची दखल घेऊन उपस्थित राहावे असे कळवण्यात आले आहे. बहुउद्देशीय ब्राह्मण संघातर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार. बहुउद्देशीय ब्राह्मण संघाची सभा नुकतीच पार पडली. या बैठकीत 10वी आणि 12वी मध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी विशेष पाहुणे म्हणून माहिती आणि प्रसारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी अनंत पप्पू उपस्थित होते. त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश इनामदार यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार अशोक गुमास्ते आणि जगन्नाथ कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन करण्यात आला. अमित कालकुंद्री यांनी देखील आपले विचार मांडले. मीटिंगला संबोधित केले. सुहास कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान पुरस्कार, प्रमाणपत्र आणि स्वामी विवेकानंदांवर आधारित पुस्तक देऊन गौरवण्यात आले. बरकत पन्हाळकर यांना नारायण हृदयालय राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. थॅलेसेमिया, कॅन्सर व इतर रुग्णांसाठी कार्यरत असणारे समवेदना मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बरकत पन्हाळकर यांना नारायण हेल्थ सिटी रिसर्च सेंटर बेंगलोर यांनी अवॉर्ड देऊन नुकतेच गौरवण्यात आले. बरकत पन्हाळकर हे रुग्णांना सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये योग्य उपचार माफक दरात मिळवून देण्यासाठी सतत पाठपुरावा करत आहेत. तसेच समवेदना मेडिकल फाउंडेशनच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करून आरोग्य सेवा बजावित असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी सन्मानित केले आहे. कुख्यात चोरटा बेळगावहून फरार. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रसह गोवा पोलिसांना हवा असलेला कुख्यात चोरटा फरारी झाला. माळमारुती पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता, परंतु त्याची कुणकुण लागल्याने तो दुचाकी सोडून पळून गेला. ख्वाजा असलम उर्फ रफिक इन सय्यद उर्फ शेख असे संशयिताचे नाव आहे. त्याने अनेक राज्यात धुमाकूळ घातला असून तो बुधवारी रात्री अमननगर येथे आल्याची माहिती माळमारुती पोलिसांना मिळाली होती. उपनिरीक्षक श्रीशैल यांच्या नेतृत्वाखाली 8-10 जणांचे पथक करून त्याच्या अटकेसाठी तयारी करण्यात आली होती, परंतु याची कुणकुण लागल्याने दुचाकी तेथेच टाकून तो पळून गेला. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. बिगेस्ट फेस्टिव ऑफर्स इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी?
सब गायब। इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढची बातमी। कणबर्गीतील निवासी घरकुल योजना क्रमांक 61 साठी बुडा अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात येत आहे। त्यात पोलिसांचाही समावेश आहे। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कणबर्गीतील शेतकऱ्यांनी पोलीस आयुक्त इडा मार्टिन मारवण्यात यांच्याकडे बुधवारी केली। कणबर्गी निवासी घरकुल योजनेसाठी शेतकऱ्यांनी जमीन द्यावी यासाठी बुडा अधिकारी आणि माळ मारुती पोलिसांकडून दबाव करण्यात येत आहे। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले। यावेळी बबन मालाई, रामादास काय यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते। गलगुंजीत कुत्र्यांचा पोल्ट्री फार्मवर हल्ला। गलगुंजी परिसरात कुक्कुटपालन केंद्रांची संख्या वाढत असताना गावठी कुत्र्यांची संख्या देखील वाढली आहे। अशाच कुत्र्यांच्या कळपाने कुक्कुटपालन केंद्रावर हल्ला करत सुमारे 150 कोंबड्यांचा फडशा पाडला। त्यामुळे कुक्कुटपालन केंद्राचे मालक सीताराम भातकांडे यांना 50,000 रुपयांचा फटका बसला आहे। मंगळवारी नेहमीप्रमाणे कोंबड्यांना दाणे घालून ते घराकडे गेले होते, परंतु केंद्राकडे आले असता गावठी कुत्र्यांचा एक कळप कुक्कुटपालन केंद्रात घुसून कोंबड्यांचा फडशा पाडत असल्याचे चित्र त्यांच्या नजरेला पडले। त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन शेतकऱ्यांनी कुत्र्यांना हुसकावून दिले। घटनेची माहिती गावातील पशुवैद्यांना देण्यात आली। डॉक्टर गंगाधर बाळीगट्टी व डॉक्टर गंगाराम गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। हेस्कॉम आवारात नवे ट्रान्सफॉर्मर दाखल। वळीव पावसाने यंदा हेस्कॉमला 3.5 कोटींचा फटका बसला। बेळगाव जिल्ह्यात 20 खांब कोसळले तर 10 ट्रान्सफॉर्मर जळाल्याने हेस्कॉमचे 25 लाखांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे हेस्कॉमच्या दुरुस्ती विभागात नवीन ट्रान्सफॉर्मर दाखल झाले आहेत। हेस्कॉमने मोडलेले 20 खांब बदलणे, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करणे, गंजलेल्या वायर्स बदलणे, लोंबकळणाऱ्या वायर उंच करून बांधणे, वीज तारांवर झुकलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे आदी कामे पूर्ण केली आहेत। आता नवीन ट्रान्सफॉर्मर नेहरू नगरातील हेस्कॉम कार्यालयाच्या गोदामात दाखल होत आहेत। गत वर्षीच्या पावसात 96 ट्रान्सफॉर्मरचे नुकसान झाले होते। त्याची किंमत 1,32,58,000च्या घरात होती। घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांनी केल्या सूचना। कोणत्याही परिस्थितीत महसूल वसुलीचे टार्गेट पूर्ण करणे आवश्यक आहे। येत्या 15 जून पर्यंत घरपट्टी वसूल झाली पाहिजे। यासाठी प्रत्येकाने थकबाकीदारांच्या घरापर्यंत जाऊन चलन द्यावे अशा सूचना महापालिका आयुक्तांनी बुधवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत केल्या। मंगळवारी लोकायुक्तांचा छापा पडल्यानंतर बुधवारी आयुक्तांनी दिवसभर विभागवार बैठका घेतल्या। आतापर्यंत केवळ 40% महसूल जमा झाला आहे। त्यामुळे 15 जून पर्यंत 70% महसूल जमा करण्यासाठी प्रत्येकाने काम करावे अशा सूचना केल्या। बैठकीत महसूल उपायुक्त गुरुनाथ भंडे यांनीही मार्गदर्शन केले। यावेळी सर्व महसूल निरीक्षक, बिल कलेक्टर्स उपस्थित होते। मळेकर्णी यात्रा बंदीचे पोलिसांकडून स्वागत। उचगावमधील मळेकर्णी देवी मंदिराच्या आवारात पशुहत्येवर ग्रामपंचायत व देवस्थान समितीने बंदी घातली आहे। या निर्णयाची माहिती ग्रामपंचायतीने बुधवारी पोलीस उपायुक्त PV स्नेहा यांना दिली। त्याचे स्वागत करून उपायुक्त स्नेहा यांनी तातडीने काकतीचे पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ग्रामपंचायतीला आवश्यक सहकार्य करण्याची सूचना केली। उचगावमधील मळेकर्णी देवीच्या यात्रेत पशुबळी देऊन जेवणावळी आयोजित केल्या जातात। मात्र ग्रामपंचायत व देवस्थान समितीने सोमवार दिनांक 27 रोजी झालेल्या बैठकीत पशुहत्या बंदीचा निर्णय घेतला। मंगळवारी 28 रोजी शेवटची यात्रा भरवण्यात आली। मात्र उद्या शुक्रवारपासून आमराईत पशुहत्या करण्यावर पूर्णपणे निर्बंध असणार आहेत। त्यामुळे मळेकर्णी देवी मंदिराच्या आवारात आता यात्रा करता येणार नाही।
मनपातील लोकायुक्त छाप्यात गैरकारभार उघड. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने कामावर हजर होताना कार्यालयातील नोंदवहीत आपल्याकडे किती रक्कम आहे हे नमूद करावे लागते, तसा नियम आहे. मात्र महापालिकेत लोकायुक्तांनी टाकलेल्या छाप्यात केवळ एकाच अधिकाऱ्याकडून या नियमाचे पालन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली असून लोकायुक्त या प्रकरणी काय निर्णय घेतात याबाबत अधिकाऱ्यांमध्ये धास्ती आहे. मंगळवारी महापालिकेवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या छाप्यात त्यांनी विविध कागदपत्रे तपासली, पण अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची नोंद केली नव्हती. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली असता कुणालाही समर्पक उत्तर देता आलं नाही. अर्जुन जाधव यांच्या कादंबरीला पुरस्कार. दर्जेदार साहित्यकृती साकारणाऱ्या बेळगावचे साहित्यिक अर्जुन विष्णू जाधव यांच्या प्रेयसी एक आठवण या कादंबरीला पलबग राज्यस्तरीय साहित्यभूषण पुरस्कार 2024 हा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कराड येथे पलपब पब्लिकेशन संस्था अहमदाबाद यांच्या वतीने भरवण्यात आलेल्या एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनात अर्जुन जाधव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या साहित्यकृतीला मिळालेला आतापर्यंतचा हा 9वा राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार आहे. मनपा सर्वसाधारण सभा 7 जून रोजी. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. त्यासाठी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांकडून प्रयत्न सुरू असून 7 जून रोजी ही सर्वसाधारण सभा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या 2 महिन्यांपासून महापालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे. सध्या पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे 15 दिवसांपूर्वी महापौर सविता कांबळे यांनी आयुक्तांना पत्र देऊन तत्काळ बैठकीचे आयोजन करण्याची मागणी केली होती. पण आयुक्त PN लोकेश यांनी सदर मागणीचे पत्र जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे पाठवून हात वर केले. त्यामुळे आचारसंहिता संपेपर्यंत कोणतीही बैठक होण्याची शक्यता कमी आहे. महात्मा गांधी संस्थेतर्फे बिजगर्णी येथे शनिवारी कवी संमेलन. राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे शनिवार दिनांक 1 रोजी सकाळी 10 वाजता बिजगर्णी हायस्कूलमध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन SM जाधव यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट नामदेव मोरे उपस्थित राहणार आहेत. फोटोपूजन RB देसाई यांच्या हस्ते होणार असून दीपप्रज्वलन PR गावडे यांच्या हस्ते होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष YP नाईक, मनोहर मोरे, सूरज कणबरकर यांनी केले आहे. नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेची वार्षिक सभा संपन्न. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आगामी वर्षभरात विविध उपक्रम राबवणार आहे. या चळवळीत सर्वच बेळगावकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी केले. परिषदेच्या बेळगाव शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी लोकूर यांच्या निवासस्थानी झाली. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख कार्यवाह पुष्कर ओगले, कोषाध्यक्ष सुधीर शेंडे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी परिषदेचे सदस्य अनिल गुडी, अमित लोकूर, अनंत लाड, DP शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उपाध्यक्षा गीता कित्तूर यांनी आभार मानले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.